आज कोरेगाव तहसील कचेरीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांच्या वतीनं निदर्शनं ठेवलेले आहे। आजची निदर्शनं ही गोंधूबाबा अशोक खरात यांनी जे पराक्रम केलेले आणि सगळ्या महिला वर्गावर काळीमा फासणारे जे त्यांनी कृत्य केलेलं आहे आणि त्याचा निषेध महाराष्ट्रभर होतोय आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज तो पुन्हा एकदा महाराष्ट्रभर आम्ही सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी निषेध करतोय आणि या निषेधाद्वारे मागणी करतोय की गोंधूबाबा अशोक खरात यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। त्यांचे सगळी मालमत्ता ती जप्त केली पाहिजे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे अंमलबजावणी आहे ती कडक अंमलबजावणी केली पाहिजे आणि असले प्रकार थांबवले पाहिजे। त्यांच्यासोबत जे दोषी असतील, विशेषतः रुपाली चाकणकर, या प्रकरणात रुपाली चाकणकर हे जास्त नाव पुढे आलेलं आहे, तर रुपाली चाकणकर असतील किंवा अजून कोणी यामध्ये सहभागी असतील, या सगळ्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। त्यांनी राजीनामे दिले पाहिजेत ही आमच्या आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मागणी आहे आणि सरकारने याची अंमलबजावणी करावी किंवा ती जर केली नाही एकतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जो कायदा आहे त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे आणि जी घटना घडली आहे या घटनेत जे आरोप आहेत दोषी त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे। यासाठी आज आम्ही निदर्शन केलेले आहे। सरकारनं जर यावर काही कडक कारवाई केली नाही किंवा पोटछेपी भूमिका घेतली तर परत एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांना आक्रमक भूमिका घेऊन जनता बचाव, महिला संरक्षण करा अशी एक भूमिका घेऊन आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल। हा इशारा आम्ही आजच्या या निदर्शनाच्या मार्फत सरकारला देत आहोत।